नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती। आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात। दिव्यांग व्यक्ती असतील, महिला असतील, बेरोजगार तरुण असतील, विद्यार्थी असतील, कर्मचारी असतील, या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। त्याचप्रमाणे आज या ठिकाणी प्रत्येक महाराष्ट्रीयन तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना तुमच्यासमोर घेऊन आलो आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती। जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। मित्रांनो, आता लाडकी बहीण योजनेपाठोपाठ आता सरकारने लाडक्या भावासाठी सुद्धा लाडका भाऊ योजना आणली आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही योजना महाराष्ट्र सरकारने राज्यातील बेरोजगार तरुणांना आधार देण्याच्या दृष्टीने सुरू केलेली आहे। या योजनेचा उद्देश तरुण व्यक्तींना सक्षम करण्यासाठी आर्थिक सहाय्य आणि कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे असा आहे आणि त्यांना रोजगार उपलब्ध होण्याच्या अगोदर सुरक्षितता प्रदान करण्याच्या दृष्टीने ही योजना राबवली जाणार आहे। आता नेमकं या योजनेच्या माध्यमातून कोणत्या तरुणाला किती रक्कम भेटणार ही माहिती तुम्हाला असणं अत्यंत आवश्यक आहे। त्यासाठी शैक्षणिक अर्हतेनुसार विद्यावेतनाचे विवरण सुद्धा शासनाने ठरवलेलं आहे। ते विद्यावेतनाचं विवरण कसं आहे बघा। नेमकं शैक्षणिक अर्हता आणि प्रति महिना तुम्हाला जे काही वेतन दिलं जाणार आहे त्याबद्दलची माहिती आपण घेऊया। जो विद्यार्थी, जो तरुण 12वी पास आहे अशा तरुणाला माझा भाऊ योजनेअंतर्गत 6,000 रुपयाचं मानधन देण्याचं शासनाने ठरवलेलं आहे। त्याचबरोबर एखाद्या तरुणानं जर डिप्लोमा केला असेल, इंजिनिअरिंगचा डिप्लोमा असेल, डिफॉर्मसीचा डिप्लोमा असेल, अशा प्रकारचा कोणताही डिप्लोमॅटिक तो पर्सन असेल तर त्या व्यक्तींसाठी 8,000 रुपयाचं मानधन प्रति महिना शासनातर्फे ठेवण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर जे मुलं आपल्या भारत देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर मुलं ग्रॅज्युएट झालेली असतात परंतु त्यांना आतापर्यंत जॉब भेटलेला नसतो किंवा नोकरीच्या शोधामध्ये असतात, अशा तरुणांसाठी त्यांचा खर्च भागवणे, त्यांना फॉर्म भरण्यासाठी किंवा त्याची थोडीशी उपजीविका भागावी या दृष्टीनं पदवीधर युवकांसाठी 10,000 रुपयाचं मानधन प्रति महाराष्ट्र सरकारद्वारा दिलं जाणार आहे। नेमकं या उमेदवाराला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर नेमकी पात्रता कोणती ठेवण्यात आलेली आहे ही सुद्धा गोष्ट अत्यंत महत्त्वाचं आहे। ते मी तुम्हाला अगदी सोप्या शब्दामध्ये या ठिकाणी सांगतोय। उमेदवाराची वय किमान 18 व कमाल 35 वर्ष असलं पाहिजे। ज्या काही उमेदवाराला या योजनेअंतर्गत लाभ घ्यायचे त्याचं मिनिमम वय 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 35 वर्ष असलं पाहिजे। उमेदवाराची शैक्षणिक पात्रता कमीत कमी 12वी पास, ITI, पदविका, पदवीधर, पदव्युत्तर असली पाहिजे आणि उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा निवासी असला पाहिजे। त्याचबरोबर एखाद्या उमेदवाराला जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल त्याचं आधार नोंदणी असणं अत्यंत आवश्यक आहे। जर आधार कार्ड नसेल तर या युवकाला, या तरुणाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही। त्याचबरोबर उमेदवाराचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असलं पाहिजे। उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्य विभागाच्या कोणत्याही संकेतस्थळावर आपलं नोंदणी करणं आवश्यक आहे। जर तुम्हाला या योजनेसाठी नोंदणी करायचं असेल तर तुमच्या गावात असेल किंवा तुमच्या गावाबाहेरील कुठल्याही CSC सेंटरवरती जाऊन rozgar.mahaswayam.government.in या वेबसाईटवरती तुम्हाला तुमची नोंदणी करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर पात्र आणि रोजगार इच्छुक असणारे उमेदवार जे काही या पोर्टलवरती आपली नोंदणी करतील, या कार्यक्रमातून दरवर्षी सुमारे 10 लाख प्रशिक्षणार्थ्यांना सुद्धा संधी देण्यासाठी शासनाने उपलब्धता ठेवलेली आहे। नोकरीचे प्रशिक्षण 6 महिने चालेल आणि उमेदवारांना सरकार त्याद्वारे विद्यावेतन देणार आहे। विद्यावेतन थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। त्याच्यामुळे तुम्हाला इथून कुठेही हार्ड कॅश भेट अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी उद्भवणार नाही। त्याच्यामुळे माझी लाडकी बहीण या योजनेपाठोपाठ माझा लाडका भाऊ या योजनेचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर नक्कीच तुमच्या जवळच्या कुठल्याही CSC सेंटरवरती जाऊन तुम्ही अर्ज करा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा प्रति महिना 6,000, 8,000 आणि 10,000 तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार तुम्हाला रक्कम भेटत जाईल। हा व्हिडिओ इतरांना सुद्धा शेअर करा, जेणेकरून आपल्या आजूबाजूला असलेल्या तरुणांना या योजनेची माहिती होईल आणि त्यांना सुद्धा या विद्यावेतनाचा फायदा त्यांची नोकरी उपलब्ध होईपर्यंत होणार आहे। त्याच्यामुळे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा। आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।